हाय फ्रेंड नमस्कार. तर चला श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर चला बघू शकता तुम्ही अशी मटरी बनवायची आहे. आपल्याला चाट मटरी आहे ही. तर आपल्याला ही थैल्या टाईप बनवायची आहे. तर चला तुम्ही बघू शकता तर चाट मटरी आहे ही आणि खूप छान होती. तर चला मी इकडं सर्व करून घेतलेली आहे चाट मटरी आणि चला ही पण आहे. तुम्ही बघू शकता तर मी तुम्हाला तोडूनही दाखवली. कुरकुरीत आणि खूप छान होती. तर तुम्ही ना एक 15-20 दिवसासाठी तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता नेहमी खाण्यासाठी. तर चला मी तुम्हाला सांगते आता. मी इथं 2 वाट्या ना मैदा घेतलेला आहे आणि तुम्ही गव्हाच्या पिठाचीही करू शकता. तर मी इथं मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये टाकलेले आहे ओवा. तर बघू शकता तुम्ही 1 चम्मचभर ओवा टाकलेला आहे क्रश करून आणि नंतर घेतलेला आहे मीठ आणि चाट मसाला टाकत आहे मी हा. कारण चाट मसाला टाकायचा जास्त मिठापेक्षा. तर बघू शकता तुम्ही हा ना थोडासा खायचा सोडा पण आहे. तर खायचा सोडा उगाच चिमूटभर टाकायचा आणि मीठ चवीनुसार टाकून घ्यायचं आपल्याला अर्धा चम्मच. तर चला आपल्याला ना तेल टाकायचं आहे. तर हे पळी ना मी दाखवते तुम्हाला की मी पळी घेतलेली आहे. तर 2 पळ्या असं तेल झालेलं आहे आपलं. एक पहिली पळी आणि आता ही दुसरी पळी. तर खूप छान होते हे, तुम्ही नक्की करून बघा. तर 3 पळ्या आपण हे मटरीसाठी तेल घेतलेलं आहे मोहनसाठी. तर हे थंड गरम तुम्ही कसंही टाकू शकता, तसं काही नाही आहे. तर चला मस्तपैकी याला ना याच्यात गाठी गाठी तयार होतात खूप. कारण तेलामुळं ना असं गोल 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 गाठी होतात. आपल्याला त्याला ना एकदम छान हातावर असं कर्श करून घ्यायचं. याला बघू शकता तुम्ही आपलं पीठ असं छानसं कर्श करून घ्यायचं. कर्श केले ना तर चाट मसाला इतका छान होतो ना हा. तर चाटपुरी बनवण्यासाठी खूप साधा सोपा मसाला आहे लागतोय आणि खूप साधी सोपी रेसिपी आहे. तर तुम्ही नक्कीच बनवा ही. तर खूप साधी आणि सोपी आहे. तर तुम्ही नक्की 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 बनवा. मुलांना खूप आवडन हे. कारण की ना चाट मसाला असतो ह्यामध्ये आणि मिरची पावडर असतं आणि भरपूर काही असतं तुम्ही बघू शकता. तर त्यासोबत तुम्ही ना सॉस किंवा ना पुदिना चटणी हे खाऊ शकतात. तर चला या असा गोळा करून बघितला मी, तर एकदम छान आपला असा गोळा तयार झालेला आहे. तर आपलं ना मिश्रण एकदम छानपैकी तयार झालेलं आहे. तर चला आपण ना याला आता थोडं थोडं पाणी टाकून ना भिजून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकतात एकदम याला गच्च भिजवायचं आपल्याला एकदम असं याला. आणि कसं मैदा म्हटल्यावर ना त्याला जास्त पाणी लागतंय. तर चला आपल्याला ना याला एकदम फिट्ट आणि घट्ट असं बनवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता तो एकदम असं गच्च जेवढं भिजवताना तुम्ही तेवढी आपली मटरी अशी कुरकुरीत आणि खमंग होती. तर चला मस्तपैकी मी हे भिजून घेतलेलं आहे आणि आता याला ना छानपैकी गोल करून घेतलेला आहे. गोल केल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता याला आपल्याला ना मस्त थोडंसं 5-10 मिनटासाठी ठेवायचं आहे. तर तुम्ही बघू शकता तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊ. तर चला तुम्ही बघू शकता त्याला आपण ना 5-10 मिनटासाठी ठेवणार आहे. तर मी तर सर्वात पहिले कोळपाट घेतलेला आहे, ब्रश घेतलेला आहे, इथं घेतलेला आहे मैदा आणि ते छोट्या वाटीत घेतलेलं आहे तेल. तर तुम्ही बघू शकता कारण आपल्याला ना ते मटरीच्या पोळीला लावायला तेल लागणार आहे. तर चला तर बघू शकता तुम्ही हे सर्व साहित्य घेतलेलं आहे. तर चला आपले 10 मिनटं झालेले आहेत. तर 9 मिनटं पूर्णपैकी झालेले आहेत. तर चला बघू शकता तुम्ही असा मस्त आपला उंडा असा मस्तपैकी फुललेला आहे. तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपलं पीठ असं तयार झालेलं आहे. तर चला आपल्याला थोडा थोडा गोळा घ्यायचा, एवढाला जास्त घ्यायचा नाही आहे. पतली लाटायची आपल्याला, एकदम पतली लाटायची. तर चला आपण लाटून घेऊया. ना छानपैकी मस्त पतलंसं ना लाटून घ्यायचं याला. पतलं लाटणं झालं ना तरी तुम्ही बघू शकता. तर अगोदर याला आपल्याला ना पतलं असं थोडं पीठ टाकलं मी खाली. पीठ म्हणजे मैदाच होता तो, पीठ नव्हतं घ्यायचं आपल्याला, मैदा घ्यायचा. तुम्ही ना गव्हाच्या पिठाची बनवू शकता. तर खूप छान असतं आणि खूप हेल्दी असतं. बाहेरचं कसं असतं खूप दिवसात तळलेलं असतं आणि छानही नसतं. कारण ते कसे हात वगैरे लावतात. आपण हे घरी सहज मटरी बनवू शकतो. तर खूप छान होती ती चाट मटरी म्हणतात याला आणि खूप मस्त होती, खूप खमंग होती. तर तुम्ही नेहमी बनवा. कारण ना मुलांना ना शनिवार रविवार घरी असल्यामुळं मुलांना ना बाहेरचं देण्यापेक्षा हे घरचं दिलेलं खूप चांगलं असतं. तर बघू शकता तुम्ही अशी आपण बनवून घेतलेली आहे. जास्त जाड नाही काही नाही, तुम्ही बघू शकता पतली बनवलेली आहे मी. आता याला ना आपण तेल लावून घेऊया. कारण हे कसं असतं मैदा असल्यामुळं ना लगेच आकसतं ते. तर चला मस्तपैकी आपण हे बनवून घेतलेले आहे. तर चला बघू शकता तुम्ही पतली बनवायची आपल्याला, जास्त मोठी अशी घट्ट करत ठेवायची नाही आहे. कारण मोठी राहिली ना तर आपली ती मटरी अशी पतली होत नाही. तर चला मस्तपैकी आपण मटरीची तयारी करून घेतलेली आहे. तर चला ओव्यामुळं इतकी छान लागते, ती खूप छान लागते, कुरकुरीत लागते आणि खमंगही होती. तर तुम्ही त्यामध्ये टॅमॅटो, कांदा आणि थोडंसं टॅमॅटो, कांदा, कोथिंबीर आणि थोडीशी शेव टाकल्या ना तर इतकी छान लागते ना ती, खूप छान लागते.
तर तुम्ही तशीही बनवू शकतात. तर आता पोळी लाटल्याच्यानंतर मी छानपैकी ब्रशनी तेल लावून घेतलं. तेल लावल्याच्यानंतर तुम्ही बघू शकतात मी ना चाट मसाला टाकलेला आहे. मीठ टाकायचं नाही यावरती, चाट मसाला टाकायचा आपल्याला आणि मिरची पावडर टाकलेली आहे. तर मी ना मला असं वाटत होतं की मध्ये आजूबाजूला जास्त व्यवस्थित लागलेलं नाही, म्हणून मी पूर्ण पोळीला पसरून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही. तर चला, पूर्ण पोळीला पसरून घेतल्याच्यानंतर आपल्याला याला ना गोल रोल बनवून घ्यायचा आहे. तर चला बघू शकता तुम्ही, गोल रोल असं छानपैकी बनवून घ्यायचं आपल्याला. तर बघा आता हे छानपैकी गोल रोल करून घेऊया आपण. तर बघा दीदी आली, दीदीनं मला कॅमेरा धरू लागला, मग मी तोपर्यंत पटकन रोल बनवून घेतला. एका हातानं जमत नव्हता मला. तर चला आपल्याला याला ना छोटे छोटे भाग, एकदम एकसारखे भाग आपल्याला कट करून घ्यायचे. तर बघा तुम्ही एकसारखे भाग असे आले पाहिजे, तर जास्त मोठे नाही, छोटे नाही, काहीच नाही. तर बघा तुम्ही मध्ये असं जाड असतं ना जास्त असं गोल झाल्यामुळं, तर तिथंही तुम्ही करू शकतात. याला असं आल्लाद लाटून घ्यायचं. तर इतकी छान होती नाही, कारण आपण मध्ये मैदा आणि तेल लावल्यामुळे इतकी छान होती. तर चला तुम्हीही बनवा ही अशी चाट मटरी, आणि कशी झाली मला नक्की सांगा. तर बघा अशी मस्त बनवलेली आहे ना, तर मुलांना खूप आवडेल, मोठ्यांना छोट्यांना सर्वांना आवडती, आणि बाहेरच्या तेलामध्ये चांगली होत नाही. तुम्ही घरी नक्की आवर्जून ही बनवा. कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा. तर बघा मस्त. तर प्लीज 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 माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि बेल आयकचं बटन दाबायला विसरू नका. तर चला बघू शकता तुम्ही, मस्तपैकी आपण याला तयारी करून घेतलेली आहे. आणि तयारी झाल्याच्यानंतर कसे मस्त असे कुरकुरीत खमंग, आणि बारीक गॅस राहू द्यायचा, जास्त नाही आपल्याला बारीक गॅस होऊ द्यायची. तर बघा मटरी अशी छानपैकी तळणं झालेली आहे. तर बघू शकता तुम्ही कुरकुरीत खमंग मटरी तयार झालेली आहे आपली. तर बघा अशी कुरकुरीत खमंग झालेली आहे. तर चला परत भेटूया आपण नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.